नाही आज इकडनं आम्ही आता यवतमाळच्या दिशेने चाललो आहोत आणि अत्यंत चांगला प्रतिसाद आमच्या या संपूर्ण युवा सेना युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यांना मिळत आहे। याआधी ज्या जागा शिवसेना लढतील तशा 11 लोकसभा जागांवर आमचे हे मेळावे झालेले आहेत। आज यवतमाळ वाशिमचा मेळावा आहे, हा देखील अतिशय याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे, अपेक्षा आहे। आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं इंडिया आघाडीचं अतिशय उत्तम वातावरण या संपूर्ण राज्यामध्ये निर्माण होताना दिसते। उद्धव ठाकरे साहेबांच्या दौऱ्यांना कसा प्रतिसाद मिळतो ते आपण पाहताय। ते आता हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत। शरद पवार साहेब यांचे देखील महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत। राहुल गांधी साहेबांची नुकतीच यात्रा महाराष्ट्रातून गेलेली आहे आणि त्यामुळे कोण आता युती करते कोण नाही करते याहीपेक्षा आमची ताकद कशी वाढेल याकडे आमचं लक्ष आहे। आणि मला पूर्ण खात्री आहे की जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी जिंकेल। मनसे आणि भाजपच्या युतीकडे शिवसेना तुम्ही कसं बघता? याकडे मी असं पाहतो की ज्या वेळेला म्हणजे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपसोबत होते त्यावेळी भाजपला या कोणाचीही कधी गरज पडली नाही। म्हणजे भाजपला आता कळून चुकलं असेल की उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती। एकटे उद्धव ठाकरे साहेब हे भाजपपासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरून काढायला भाजपला सगळ्यात आधी शिवसेना फोडावी लागली, एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावं लागलं। तरी उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरत नाही म्हणून त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रवादी फोडावी लागली, अजित पवारांना उपमुख्यमंत्री करावं लागलं। त्यानंतर सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांची त्यांना कमी भरता आली नाही म्हणून त्यांना काँग्रेस फोडावी लागली। त्यानंतर सुद्धा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांची कमी भरता येत नाही म्हणून आता मनसे सोबत लागते। म्हणजे एकट्या उद्धव ठाकरे साहेबांची ताकद किती होती हे आता भाजपला कळून चुकलं असेल। कल्याण लोकसभेसाठी तुमचं आणि सुषमा अंधारेंचं नाव चर्चेत आहे, तुम्ही लढण्यास इच्छुक आहात का? नाही बघा, माझ्यावर आता पक्षाने सचिव पदाची जबाबदारी दिल्या असल्या कारणाने सध्या तरी जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी जाऊन शिवसेनेचे उमेदवार विजयी करण्याकरता मेहनत घेण्याचं काम मी करतोय। मी म्हणालो तसं याआधी आम्ही 10 मतदारसंघामध्ये जाऊन असे मेळावे घेतलेले आहेत। आज यवतमाळ आणि वाशिमचा मेळावा आहे आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे। उमेदवार कोण असतील काय असतील हे उद्धव ठाकरे साहेब ठरवतील। जो कोण उमेदवार असेल, फक्त कल्याणच नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागांबाबत मी सांगतो, जो कोण उमेदवार असेल त्याकरता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते आम्ही सगळे मिळून त्याला विजयी करण्याचा प्रयत्न करू। जवळपास सगळं निश्चित झालेलं आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी मला वाटतं आमच्या एक 70 ते 80% उमेदवारांची घोषणा देखील केलेली आहे। अवघ्या 10-20% जागांबद्दलची जी काय बोलणी सुरू आहे त्या संदर्भात सुद्धा वरिष्ठ नेते लवकरच सांगतील। काँग्रेसने एक उमेदवार अजून जाहीर केला नाही, काँग्रेसने अजून एक उमेदवार जाहीर केला नाही आहे, त्यामुळे कुठेतरी अस्वस्थता निर्माण झाली आहे काँग्रेसमध्ये, कारण की उद्धव ठाकरे जाहीर सभेमधून उमेदवारी जाहीर करून देतात। नाही, मला वाटतं उमेदवार कोण असतील काय असतील आणि काँग्रेसचे कोण असतील हे काँग्रेसचे नेते सांगू शकतील। त्या संदर्भात मी सांगायला काही योग्य व्यक्ती नाही। शिवसेनेचं नाही, मी परत एकदा सांगतो, संधी मिळाली कल्याणमधनं तिकीट दिले तर तुम्ही लोकसभा लढणार आहात का? इच्छा आहे का? बघा, माझ्या इच्छेपेक्षा आज पक्षाला गरज कसली आहे हे जास्त महत्त्वाचं। उद्धव ठाकरे साहेब हे आमचे नेते आहेत, ते ज्या आम्हाला आदेश देतात त्या आदेशाचं पालन माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक आम्ही करत असतो। तुर्तास माझ्यावर जी जबाबदारी आहे युवा सेनेचं संघटन मजबूत करणं, शिवसेनेचं संघटन मजबूत करणं, ते मी करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय। येणाऱ्या दिवसांमध्ये जसं उद्धव ठाकरे साहेब सांगतील तसं आपण करू। नाही, असं नाही आहे। काही 2-3 दिवसापूर्वीच मी फेसबुकवर पाहिलं की आमच्या संपूर्ण रामटेकच्या टीमने भरपूर मेळावे हे रामटेकमध्ये घेतले, रामटेकचा दौरासुद्धा केला। आजही रामटेकमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रामटेक विधानसभा असेल, शिवसेनेचे भरपूर मतदार आहेत, शिवसेनेची भरपूर ताकद आहे आणि त्यामुळे आता 3 पक्ष एकत्र आल्यानंतर जागा वाटप कसं होतं हे वरिष्ठ नेतेच सांगू शकतील। पण रामटेक हा कालही आजही आणि उद्याही शिवसेनेचा गड आहेच। मात्र आता तिकडे लढणार कोण, उमेदवार कोण असेल या संदर्भात मला वाटतं वरिष्ठ नेते सांगतील। आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीसोबत यावं असं प्रत्येक महाविकास आघाडीच्या नेत्याची इच्छा आहे। खरं तर परवा जेव्हा राहुल गांधी साहेबांची दादर येथे शिवतीर्थावर सभा झाली तेव्हा देखील ते व्यासपीठावर उपस्थित होते आणि त्यामुळे त्यांना देखील सन्मानपूर्वक किती जागा देता येतील या संदर्भात सुद्धा शिवसेनेची तयारी आहे, काँग्रेसची आहे, राष्ट्रवादीची आहे। आता निर्णय हा त्यांनी घ्यायचा आहे।
त्यामुळे जो काही निर्णय ते घेतील पाहूया. महाविकास आघाडीने त्यांना अल्टिमेटम दिला, एक तर तुम्ही सोबत या, नाहीतर मग तुमच्याशिवाय आम्ही लढू असं. मला या संदर्भात माहिती नाही. केवळ युवकांनाच संधी मिळायला पाहिजे किंवा युवक संघटनांच्याच पदाधिकाऱ्यांना संधी मिळायला पाहिजे या मताचा मी नाही. विनेबिलिटी पाहायला पाहिजे. आज भाजपसमोर लढताना कोणता उमेदवार हा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना पराभूत करू शकतो हे पाहूनच सर्व वरिष्ठ तिकीट देणार आहेत. त्यामुळे उमेदवार महाविकास आघाडीचा हा युवक असो किंवा कोणी असो तो कसा विजयी होईल याकरता सगळ्या युवकांनी प्रयत्न करावेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.